केवळ तू सांभाळ करत नाहीस किंवा आम्हाला आमचं पालन पोषण करत नाहीस, देखभाल करत नाहीस, या कारणास्तव वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून एकत्र मिळवलेल्या मिळकतीमधून कोणत्याही वारसाला बेदखल करता येत नाही. अनेकांचे गैरसमज झालेले असतात की पालन पोषण करत नाहीस म्हणून तुला आम्ही मिळकतीतून हद्दपार करणार, तुला कुठलेही आम्ही त्यात स्थान देणार नाही. तर मित्रांनो, असं काहीही नसतं. कायद्याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या मिळकतीमध्ये जर हिस्सा पाहिजे असेल तर सर्वप्रथम हे असते की आपण घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून त्या मिळकतीचं व्यवस्थित वाटप केलं पाहिजे. सर्वांच्या संमतीने वाटप केलं पाहिजे. म्हणजे की त्यामध्ये आपण नोंदणीकृत म्हणजे की रजिस्टर्ड आपण वाटणीपत्र करू शकतो. त्यानंतर शेती संदर्भात काही बाबी करता रजिस्टर्ड वाटणीपत्र करण्याची देखील गरज नाही. आपण 100 किंवा 500च्या बॉन्डवरती देखील आपण शेतीपुरतं वाटणीपत्र करू शकतो. तसेच एकत्र कुटुंबातील आणि वडिलोपार्जित मिळकतीमध्ये जर मागून सुद्धा हिस्सा मिळत नसेल किंवा वडिलोपार्जित मिळकत ही वाटून दिली जात नसेल तर त्यावेळेस आपल्याला दुसरा एक पर्याय असतो की आपण एकत्र कुटुंबातील जो कर्ता आहे मग ते वडील